यवतमाळमध्ये ऐतिहासिक क्षण. 8.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यवतमाळ शहराला मिळाला नवा नगराध्यक्ष. 2026च्या नववर्षाच्या सुरुवातीला प्रियदर्शनी अशोक उईके यांनी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या सोहळ्यात नागरिक, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांचे जंगी स्वागत पुष्पगुच्छ व बुकेत केले गेले. यावेळी प्रियदर्शनी उईके यांच्यासोबत त्यांचे वडील व कॅबिनेट मंत्री अशोक उईके, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण, नगर परिषदेतील भाजप गटनेते नितीन गिरी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. नगर परिषदेच्या 58 जागांपैकी भाजपाने 28 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले असून सत्तेसाठी शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. सत्ताधारी गटात आता एकूण 33 नगरसेवकांचा बल आहे, तर विरोध पक्षात काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि AIMIM यांचे एकूण 26 सदस्य आहेत. आज प्रियदर्शनी उईके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लक्ष आगामी 22 जानेवारी रोजी होणाऱ्या विविध विषय समित्यांचा सभापती पदाचा निवडणुकीकडे लागलेले आहे. 8.5 वर्षांनंतर शहराला नवीन नेतृत्व मिळाल्यामुळे प्रलंबित विकास कामांना आता गती मिळेल अशी यवतमाळकरांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. न्यूज एक्सप्रेस करिता यवतमाळवरून अक्रम दिवान यांची बातमी.